हॅलो फ्रेंड, मी सविता. आज आपण पाहणार आहोत सिंपल ब्लाऊजची कटिंग कशी करायची ते. अगदी साध्या आणि सोप्या भाषेत मी आज तुम्हाला कटिंग दाखवणार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊजची कटिंग केली तर ब्लाऊजची फिटिंग अगदी परफेक्ट येते. तर मग चला सुरू करूया. ही ब्लाऊजची मापे आहेत. या मापावरून आपण ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. आत्ता ह्या मापात आपल्याला छातीमध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. हे आपलं मार्जिन राहील 1.5 इंच. 1.5 इंच ॲड केल्यानंतर हे होईल 9.25 म्हणजेच 9.25 इंच. त्याच्यानंतर आपल्याला उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. ते होईल इथे 14.5 इंच. ह्या मापावरून आपण ब्लाऊज कट करणार आहोत. सगळ्यात अगोदर आपण इथे कापड सरळ करून घेऊया. त्याच्यानंतर आपल्याला उंचीचे मार्क करायचे. उंची आहे 13.5 इंच. त्याच्यात 1 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचे म्हणजेच ते होईल 14.5 इंच. इथे 14.5 इंचावर मी मार्क करून घेते. इथे पुढे पण आपण 14.5 इंचावर मार्क करून घ्यायचे म्हणजेच आपली लाईन सरळ होऊन जाते. आणि ह्या लाईनला आपल्याला सरळ करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे 5.5 इंच. 33 ते 34 इंच छातीसाठी आपल्याला शोल्डर 5.5 इंच घ्यायचं आहे. आणि इथे खाली पण मी 5.5 इंचावर मार्क करून घेते. आता आपल्याला आर्महोल घ्यायचं आहे 5.5 इंच. आर्महोलचे पण मार्किंग 5.5 इंचावर घ्यायचं आहे. आणि ही लाईन आपल्याला अशीच सरळ पुढे ओढून घ्यायची आहे. इथे आपण छातीचे मार्क करणार आहोत. छाती आहे आपली 33 इंच. त्याचा इथे चौथा भाग घ्यायचा 8.25 इंच. इथे 8.25 इंचावर मार्क करून घ्यायचे. आणि 1.5 इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. इथे 1.5 इंचावर मार्क करून घ्यायचे. त्याच्यानंतर खालच्या बाजूला आपल्याला कमरेचे मार्क करायचे. कमर आहे आपली 29 इंच. त्याचा इथे चौथा भाग घ्यायचा 7.25 इंच. आणि 1 इंच आपल्याला पाठीमागच्या डाटसाठी घ्यायचे आहेत, जे टक्स देणार आहोत त्याच्यासाठी. आणि इथे 1.5 इंच आपलं राहील शिलाई मार्जिन. आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. आर्महोलचा शेप देण्यासाठी आपल्याला इथे 1.25 इंचावर मार्क करायचे. आणि इथे तुम्ही ह्या शेप पट्टीने किंवा हाताने पण याला शेप देऊ शकता. आत्ता आपल्याला शोल्डर पट्टीचे मार्क करायचे आहे. ते आहे 3.5 इंच. इथे मी 3.5 इंचावर मार्क करून घेते. आणि आपली ही दोन्ही साईडने अर्धा इंच जाऊन ही राहील आपली 2.5 इंचाची पट्टी. त्याच्यानंतर आपला गळा आहे 8.25 इंच. खालच्या बाजूने आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच. आणि हा असा बॉक्स तयार करून घ्यायचा. गळ्याचा शेप देण्यासाठी इथे आपण 1.25 इंचावर मार्क करून घ्यायचा. आणि इथे गळ्याला शेप देऊन घ्यायचा. आता इथे खालच्या बाजूला आपल्याला टक्स पॉईंटचे मार्क करायचे आहे. ते आहे घ्यायचे आहे आपल्याला इथे 3.5 इंचावर. इथे मी 3.5 इंचावर मार्क करत आहे. आणि त्याची लांबी घ्यायची आहे आपल्याला 4.5 इंच. इथे पण 4.5 इंचावर मार्क करून घ्यायचे. हा होईल आपले पाठीमागचा टक्स. त्याला दोन्ही साईडला अर्धा इंच मार्क करून घ्यायचे. आता हे शोल्डरच्या साईडने आपल्याला 1.5 इंचावर मार्क करून घ्यायचे. म्हणजेच आपला हा 1.5 इंच शोल्डर डाऊन करून घ्यायचा. नाहीतर काय होतं, आपला हा जो आर्महोलमध्ये जर ढिला झाला तर आपला शोल्डरवरून ब्लाऊज उतरण्याचे जास्त चान्स राहतात. म्हणून इथे मी 1.5 इंच कमी करून घेतलेला आहे शोल्डर. आता आपली बॅक साईडची कटिंग झालेली आहे. याला आपण कट करून घेऊया. जसे आपण मार्किंग केलेले आहे तसेच याला कट करून घ्यायचं आहे. इथे आपल्याला नॉच देऊन घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला हे व्यवस्थित लक्षात राहते. इथे खालच्या बाजूने जो टक्स पॉईंट आहे याला पण मार्क करून घ्यायचं आहे. जिथे जिथे आपले मार्किंग आहे तिथे तिथे नॉच देणं खूप गरजेचं आहे. या छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपल्या ब्लाऊजचे परफेक्शन येते. आता आपण पुढचा भाग कट करून घेणार आहोत. आता हा आपला मापाचा ब्लाऊज आहे. याचा आपण टक्स पॉईंट मोजून घेणार आहोत. इथे शोल्डरपासून धरायचं आणि ह्या ब्लाऊजला व्यवस्थित खेचायचं. हे पहा, हे आहे 13 इंच. आता त्याच मापावर मी इथे लाईन ओढून घेतलेली आहे 13 इंचावरती. समोरच्या बाजूने अर्धा इंचवरती आपल्याला मार्क करून घ्यायचं आहे हुकाई पट्टीसाठी. त्याच्यानंतर आपल्याला शोल्डरचे मार्क करायचे आहे. हुकाई पट्टी सोडून आपल्याला शोल्डरचे मार्क करून घ्यायचे आहे. ते घ्यायचे आहे 5.5 इंच.
इथे दोन्ही साईडला 5.5 इंचावर मार्क करून घ्यायचे आणि याचा शोल्डर घ्यायचा आहे, तो पण आपण 5.5 इंच घेणार आहोत आणि ही होईल आपली चेस्ट लाईन. आता इथे आपण छातीचा चौथा भाग टाकणार आहोत, तो आहे 8.25 इंच. हे मार्जिन टाकताना आपण हुकाई पट्टी सोडूनच मार्जिन टाकणार आहोत आणि इथे समोर घ्यायचं आहे 1.5 इंच. वरती आपले जेवढं आहे तेवढंच आपल्याला इथे खाली पण मार्क करून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही पॉईंट आपल्याला असे सरळ जोडून घ्यायचं आहे. हे दोन्ही पॉईंट सरळ येणं खूप गरजेचं आहे, त्याच्यामुळेच आपली जी साईड फिटिंग आहे ती अगदी सरळ येते. आता आपली कमर आहे 29 इंच, त्याचा इथे चौथा भाग होईल 7.25 इंच आणि 1.5 इंच आपलं हे शिलाई मार्जिन राहील. हे आपल्या शिलाई मार्जिनची लाईन राहील. हा जो उरलेला भाग आहे हा आपला टक्स पॉईंट येईल. आता आपण आर्महोलचा शेप देऊन घेणार आहोत. त्याच्यासाठी या दोन्हीचा आपल्याला फ्रंट घ्यायचा आहे 2.25 इंच आणि 2.25 इंचावरून आपल्याला 1/2 इंच बाहेर मार्क करायचे आहे आणि आर्महोलच्या मध्यापर्यंत आपल्याला ही लाईन अशी सरळ ओढून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आर्महोलचा शेप देण्यासाठी 1 इंचाला 1 पॉईंट कमी एवढे मार्क करून घ्यायचे आणि आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा. टक्स पॉईंट देताना फ्रंट साईडपासून टक्स पॉईंटची रुंदी 3.5 इंचावर घ्यायची आणि ते वरती पण थोडंसं 3.5 इंचावर मार्क करून घ्यायचे. अर्धा इंच मार्जिन आपलं शिलाईसाठी जाईल. त्याच्यानंतर आपल्याला टक्स पॉईंट द्यायचा आहे, तो घ्यायचा आहे 9 इंचावरती. मी इथे 9 इंचावर मार्क करून घेते आणि पुढच्या बाजूनी 3.5 इंच होईल. आता हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हे जे मार्जिन आहे हे दोन्ही बाजूला डिवाइड करून मार्क करायचे. आता हे जे अंतर आहे आपले हे आहे 1.25 इंच. आता तेच मार्जिन इथे आपल्याला दोन्ही साईडला डिवाइड करून मार्क करायचं. ह्या बाजूला अर्धा इंच आणि 1 पॉईंट आणि ह्या पण बाजूला अर्धा इंच आणि 1 पॉईंट एवढा आपल्याला टक्स द्यायचा आहे. आर्महोलचा टक्स देण्यासाठी ह्या पॉईंटपासून आर्महोलचा जो मध्य आहे तिथपर्यंत आणि जो आपला मेन टक्स आहे तिथून 2 इंचावरती हे मार्क करून घ्यायचे. त्याच्यानंतर फ्रंट टक्स देण्यासाठी समोरच्या बाजूचा टक्स देण्यासाठी 1.5 इंचावर मार्क करायचे आणि तसाच टेप सरळ ठेवून ह्या बाजूला पण 2 इंचावर मार्क करून घ्यायचे. अशा प्रकारे हे आपल्याला 4 पॉईंट मिळतील टक्सचे. आर्महोलचा टक्स देण्यासाठी आपल्याला आर्महोलच्या मध्यावरती असा टेप ठेवून घ्यायचा आणि इथे ही सरळ लाईन ओढून घ्यायची. त्याच्यानंतर इथून आपल्याला अर्धा इंचाचा हा टक्स द्यायचा आहे. इथे अर्ध्या इंचावर मार्क करून घ्यायचा आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर हा आपला साईडचा टक्स आहे, हा आपल्याला अर्ध्या इंचाचा द्यायचा आहे आणि हे पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. पुढच्या साईडने गोलाई देण्यासाठी आपल्याला 1 इंचावरती मार्क करून घ्यायचे. अशा ह्या शेप पट्टीने याला व्यवस्थित गोलाई देऊन घ्यायची आहे. पुढच्या साईडचा टक्स आपल्याला 1 इंचाचा द्यायचा आहे. दोन्ही साईडला अर्ध्या इंचावर मार्क करून घ्यायचे आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे आहेत. पुढच्या बाजूला गळ्याची लांबी घ्यायची आहे 6 इंच. इथे 6 इंचावर मार्क करून घ्यायचे. त्याच्यानंतर आपली शोल्डर पट्टी आहे 3.5 इंच आणि हा आपला राहिलेला हा होईल गळ्याची रुंदी. त्याच्यानंतर खालच्या बाजूला 2.5 इंच गळ्याची रुंदी घ्यायची आहे आणि असा हा आपल्याला बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि गळ्याला गोल शेप देऊन घ्यायचा. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे पण याला शेप देऊन घेऊ शकता. ही आपली ड्राफ्टिंग तयार झालेली आहे. याला आपण कट करून घेऊया. अजून आपली क्रॉसपट्टी राहिलेली आहे, ती कशी काढायची ते मी पुढे व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्याला पॉईंट घेताना हा मी इथे तिरका पॉईंट घेतलेला आहे, त्याच्यामुळे आपला जो टक्स देताना कापड खालीवर होते ते होत नाही. आता आपल्याला फ्रंट साईडचा जो शोल्डर आहे त्या साईडला इथे अर्ध्या इंचावरती मी मार्क करून घेतलेले आहे आणि असे आपल्याला शोल्डर डाऊन करून घ्यायचं आहे.
त्याच्यामुळे काय होतं, आपला शोल्डर जो आहे तो खांद्यावरून खाली उतरत नाही. जिथे जिथे आपले टक्स पॉईंट येणार आहेत तिथे असे मार्क करून घ्यायचं, म्हणजे स्टिच करताना आपल्याला हे सोपे जाते. आत्ता आपल्याला क्रॉसपट्टी तयार करायची आहे. हे पहा, हा आपला टक्स राहील अर्ध्या इंचाचा. आता हे जेवढं आहे तेवढं मार्क करून घ्यायचं. ह्याची लांबी आहे 6.5 इंच. आता इथे आपल्याला अर्धा इंच क्रॉसपट्टी जोडण्यासाठी जाईल. हे पहा, म्हणजेच हे राहील आपली 6 इंच. आणि आता आपण पाठीमागचा भाग मोजून पाहूया किती तो. हा आहे 9 इंच. याच्यात पण आपल्याला खालच्या बाजूने अर्धा इंच सोडून मार्क करायचे आहे, ते होईल 8.5 इंच. आता आपल्याला क्रॉसपट्टी 2.5 इंचाची काढायची आहे. त्याच्यात आपल्याला 1 इंच ॲड करून हे होईल 3.5 इंच. तर दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिन जाईल आणि ह्या लाईनला आपल्याला सरळ ओढून घ्यायचं आहे. ही झाली आपली क्रॉसपट्टी. आता ही आपण कट करून घेऊया. त्याच्यानंतर आपण स्लीव्स कट करणार आहोत. मी इथे कापडाला डबल फोल्ड करून घेतलेला आहे. आपल्या बाहीची लांबी आहे 7 इंच. त्याच्यात आपल्याला 1 इंच ॲड करून घ्यायचे, म्हणजे ते होईल 8 इंच. त्याच्यानंतर आपल्याला कॅप हाईट घ्यायची आहे 3 इंच. आणि इथे आपण सरळ लाईन ओढून घेणार आहोत. त्याच्यानंतर हे दोन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. हे होईल आपलं शिलाई मार्जिन. त्याच्यानंतर कॅप हाईट घेणार आहोत 3 इंच. आणि ह्या लाईनला आपल्याला सरळ ओढून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ह्या दोन्हीचं सेंटर घ्यायचा आणि इथून आपल्याला 1 इंचावरती हे मार्क करून घ्यायचे. जिथे आपण ह्या दोन्हीचं सेंटर आणि ही पॉईंट आपल्याला सरळ जोडून घ्यायचं आहे. आणि समोरच्या साईडने आपल्याला असा हा शेप देऊन घ्यायचा. हा झाला आपला फ्रंट साईडचा शेप. आता याला आपण कट करून घेऊया. आपण हे पुढं जे आहे ते इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे आपलं. दंडगेर आहे आपला 4.25 इंच. इथे हा 4.25 इंचावर मार्क करायचे आणि हे होईल आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन. हे आपले पॉईंट जोडून घ्यायचे. एक्स्ट्रा कापड जे बी आहे याला आपण कट करून घेणार आहोत. ही झाली आपली स्लीव्सची कटिंग आणि ही आपली फ्रंट साईडची कटिंग होईल. आता आपण मेन फॅब्रिकवर हे अस्तर कट केलेलं ठेवलं आहे. अर्धा इंच ठेवून याला कटिंग करून घेणार आहोत. ही आपली ब्लाऊजची कटिंग झालेली आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.